राज ठाकरे यांच्या आईकडून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं औक्षण. युतीच्या घोषणेआधी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी औक्षण. ठाण्यामध्ये गुलालाची उधळण करत आणि एकमेकांना पेढे भरवत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं जल्लोष केलाय. राजन विचारे, केदार दिघे यांच्यासोबत मनसैनिक आणि कार्यकर्ते देखील सहभागी झाले. नवी मुंबईमध्ये मनसैनिकांकडून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे हे देखील जल्लोषामध्ये सहभागी झाले. यावेळेला दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे. यानंतर मुंबईमध्ये मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र आले. त्यांनी दिवाळी साजरी केली. घाटकोपरमध्ये शिवसैनिक मनसैनिक यांनी एकत्र येऊन फटाक्यांची आतिषबाजी केली तर पेढे वाटून आनंदही व्यक्त केला आहे. ठाण्यामध्ये मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर मनसेनं जल्लोष केला. ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेच्या नंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष. महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड, ठाकरे ब्रँड अशी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. पुण्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांचा जल्लोष. अलका टॉकीज चौकामध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची एकत्रित येऊन घोषणाबाजी. डोंबिवलीमध्ये मनसैनिक आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांची एकत्र येऊन घोषणाबाजी बघायला मिळाली. यावेळेला ढोल ताशांच्या गजरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. उद्धव आणि राज ठाकरे यांचे मामा चंद्रकांत वैद्य यांची प्रतिक्रिया. 19 वर्षांपासून मामा चंद्रकांत वैद्य हे दोन्ही भाऊ एकत्र यावेत यासाठी प्रयत्न करत होते. पुढची बातमी आहे सांगलीमधली. सांगली महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादींसह काँग्रेस एकत्र लढण्यासाठी हालचाली सुरुवात. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाआघाडीचा प्रयत्न. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये युती होण्याची शक्यता मावळली आहे. जालना महापालिकेमध्ये भाजप सोडून इतर सर्व पक्ष शहर विकास आघाडी स्थापन करणार. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांचे संकेत. शहराच्या विकासासाठी काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोबत एकत्रित निवडणूक लढवण्याची खोतकरांची तयारी. मुंबई आणि ठाण्यामधील मोकासह गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी गुंड मयूर शिंदे याचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालाय. निवडणुकांच्या तोंडावरती भाजपनं त्याला पक्षात घेऊन पावन केलं अशी चर्चा होती आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रमुखपदी भाजपकडून देवयानी फरांदेंची नियुक्ती. त्यामुळे आमदार देवयानी फरांदे यांच्या घराबाहेर इच्छुकांची मोठी गर्दी. माजी महापौर, माजी नगरसेवकांसह नवख्या उमेदवारांची गर्दी. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी विक्रमी 2886 उमेदवारांचे अर्जांची विक्री झाली आहे. पुण्यामधील 15 क्षेत्रीय कार्यालयामधून विक्रमी अर्जांची विक्री. सगळ्या पक्षांच्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.